नमस्ते. तर इथे आपण पहिला क्वेश्चन बघूया. सिंधू संस्कृतीतील प्रसिद्ध बंदर कोणते? तर सांगा भाऊ, प्रसिद्ध बंदर कोणते होतं सिंधू संस्कृतीतील? तर कमेंट्स करा तुम्हाला जर उत्तर येत असेल तर. सिंधू संस्कृतीतील प्रसिद्ध बंदर जे आहे ते लोथल होतं. नंतर आपण दुसरा प्रश्न बघूया. हीनयान व महायान शाखा कधी निर्माण झाली? तुम्हाला येत आहे का? जर येत असेल तर कमेंट्स करा. कधी निर्माण झाली? चौथ्या बौद्ध परिषदेनंतर निर्माण झाली हीनयान आणि महायान ही शाखा. नंतर तिसरा प्रश्न आहे, वेदांची संख्या किती किती आहे सांगा. तर वेद जे आहे ते 4 वेद आहे आपण बघितलं, आणि ते कोणते आहे? ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद. आणि सगळ्यात जुना जो वेद आहे तो ऋग्वेद आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि हा महत्त्वाचा प्रश्न आहे, TET बिलकुल विचारणार. ऋग्वेदात सर्वाधिक उल्लेख कोणत्या देवतेचा आहे? तर ऋग्वेदामध्ये सगळ्यात जास्त उल्लेख जो आहे तो कोणत्या देवतेचा आहे? इंद्र या देवतेचा आहे. नंतर 5वा प्रश्न बघूया. जैन धर्माचे 24वे तीर्थकार कोण? येत आहे? कमेंट्स करा. कोणते आहे? तर महावीर आहे. ठीक आहे. जैन धर्माचे संस्थापक कोण मानले जातात? कोण मानले जातात? वर्धमान महावीर. नंतर 7वा प्रश्न बघूया. गौतम बुद्धांचा जन्म कुठे झाला? लुंबिनी इथे झाला. ठीक आहे. त्यांचा जन्म लुंबिनी इथे झाला. त्यांनी पहिलं प्रवचन सारनाथ इथे दिलं आणि मृत्यू झाला कुशीमध्ये. 10वा प्रश्न बघूया. मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण? मौर्य साम्राज्याचे संस्थापक होते चंद्रगुप्त मौर्य. चंद्रगुप्त मौर्याचा गुरु कोण बरं? तर चाणक्य. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. नंतरचा प्रश्न, अशोकाने कोणत्या युद्धानंतर बौद्ध धर्म स्वीकारला? तर अशोकाने कलिंग युद्धानंतर बौद्ध धर्म स्वीकारला. मॅग्नेथिस कोणाच्या दरबारात होता? चंद्रगुप्त मौर्य यांच्या. गुप्त कालाला भारताचा कोणता काळ म्हणतात? तर स्वर्णयुग. आणि 16वा प्रश्न बघूया. समुद्रगुप्ताचा भारताचा नेपोलियन कोणी म्हटलं समुद्रगुप्ताला? तर V.A. स्मिथ यांनी म्हटलेलं आहे. आर्यभट्ट कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर गणित आणि खगोलशास्त्र याच्याशी संबंधित आहे. कालिदास कोणत्या दरबारात होते? तर चंद्रगुप्त द्वितीय याच्या दरबारात होते. नालंदा विद्यापीठ कोठे होते? बिहारला होते. आणि 20वा प्रश्न बघूया. अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे. अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. असंच भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये.